राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमधील इतर मागासवर्ग तसंच विमुक्त भटक्या जाती जमातीच्या प्रवर्गाची प्रचलित शासकीय पदभरतीमधील आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन या संदर्भात राज्य सरकारला उपाययोजना सुचवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी 17 डिसेंबरला मंत्रालयात पार पडली. यावेळी या समितीचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळाला सादर करणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे. ही समिती पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड आणि चंद्रपूर या आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणासाठी सध्याची टक्केवारी आणि त्या प्रवर्गाची असलेली नवीन लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हास्तरीय गट क आणि गट ड या संवर्गांमधील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी आरक्षणाच्या निश्चितीसंदर्भात शासनास उपाययोजना सुचवणार आहे. राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्ग, प्रवर्ग तसंच विविध जाती, भटक्या जाती, प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी ही जिल्ह्यातील प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या तुलनेत विविध प्रवर्गाकरिता कमी झालेली असल्यानं प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन ती सध्या असलेल्या अनुसूचित जमातींच्या आरक्षणाला धक्का न लावता लोकसंख्येनुसारच त्या जिल्ह्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती देखील छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर या संदर्भात उपाययोजना या मंत्रिमंडळात सुचवण्यात येणार आहेत. या बैठकीला अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, आदिवासी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी तसंच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी आणि न्याय विभागाच्या सहसचिव अश्विनी सैनी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.